Yes, sir. Okay. Now, we come to KB. So KB is the factor is given in the calculation of bearing strength. So KB is equal to smaller of E divided by 3DH or P divided by 3DH minus 0.25 or FUB divided by FU or 1. या चारी मधला जो स्मॉलर व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे केबी असणार आहे. काय आपण कॅल्क्युलेट करतोय बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. सो 2.5 into KB into D into T into FU. Now D is the diameter of bolt, T is the thickness of plate, FU is the ultimate tensile strength of the plate. So this D T FU आपल्याला मिळाला. आता राहिला इथे पेंडिंग KB. So KB is equal to smaller of E divided by 3DH, P divided by 3DH minus 0.25, FUB divided by FU and 1. Out of these 4, या चारी पैकी जी मिनिमम व्हॅल्यू येईल कॅल्क्युलेशन करून ती व्हॅल्यू म्हणजे केबी असणार आहे. नाव what is small e? We have seen in last lecture. What is small e? Small e is the edge distance. We have written, open the notebook. E is the edge distance. How to calculate edge distance? 1.5 times diameter of bolt hole, DH. Come to this. Small e is the edge distance. So E is equal to 1.5 times DH. So 1.5 into DH. How to calculate DH? DH is nothing but D naught plus 1, D naught plus 2 and D naught plus 3. That depends upon the diameter of bolt. जो काय डायमीटर ऑफ बोल्ट आहे याच्यावरून आपण काय करणार आहे डीएच कॅल्क्युलेट करणार आहे. डीएच मिळाला की आपण स्मॉल ई, सर स्मॉल ई आपल्याला कॅल्क्युलेट करायचं तिथं, तर कसा स्मॉल ई कॅल्क्युलेट करणार 1.5 टाइम्स डीएच. सिमिलरली पी पिच डिस्टन्स, दिस इज एज डिस्टन्स, दिस इज पिच डिस्टन्स. सो हाउ टू कॅल्क्युलेट पिच डिस्टन्स? Okay, how to calculate pitch distance? P is equal to 2.5 times T naught. Screen is visible now? Okay, P is equal to 2.5 times D naught. Now 2.5 times D naught. D naught is the diameter of bolt. So this is the D naught, diameter of bolt, means 14, 16, 18, 20, 22, 24. Out of this जो काय आपण आपल्याला एक्झाम्पल मध्ये विचारला असेल तो त्याचा डायमीटर असेल. So 2.5 times D naught is the pitch and 1.5 times DH is the edge distance. Now here, so edge distance small e and here P is the pitch distance. So edge distance आणि pitch distance कसं कॅल्क्युलेट करायचं समजलं? सो एज डिस्टन्स E डिवाइडेड बाय 3DH. DH पण कॅल्क्युलेट करा आपण, तर याच्यावरून तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळेल. E डिवाइडेड बाय 3DH केलं की व्हॅल्यू काहीतरी मिळेल. सिमिलरली P डिवाइडेड बाय 3DH मायनस 0.25 ह्याची पण काहीतरी व्हॅल्यू मिळेल. नाव दिस थर्ड FUB डिवाइडेड बाय FU. नाव व्हॉट इज FUB? सांगितलं लास्ट स्लाइड मध्ये, अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. ती कशावरून मिळते? तर ग्रेड ऑफ बोल्ट वरून मिळते. जर 4.6 ग्रेडचा बोल्ट यूज केला असेल तर 400 असेल, जे टेबल मध्ये दिलेली होती मगाशी, आणि जर 4.8 चा यूज केला असेल तर ती 420 असेल. तर या PUB ची व्हॅल्यू किती असणार आहे? तर डिपेंड्स अपॉन ग्रेड ऑफ बोल्ट असेल. डिवाइडेड बाय FU. व्हॉट इज FU? अगेन अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ दी प्लेट. सो अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ दी प्लेट FU ही कुठून मिळते तुम्हाला? तर जे तुमचं ग्रेड ऑफ स्टील आहे, ग्रेड ऑफ स्टील, जर ग्रेड ऑफ स्टील तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये दाखवलं होतं मी, 410 FE 410 FE 440
FE 550 आठवते का? जर FE 410 ग्रेडचं बोल्ट असेल तर त्याची व्हॅल्यू त्या टेबलमध्ये दिलेली आहे, ती असेल 410 न्यूटन पर mm स्क्वेअर. जर FE 440 ग्रेडचं जर स्टील असेल तर त्याची व्हॅल्यू 440 न्यूटन पर mm स्क्वेअर असेल. सो FU ची व्हॅल्यू जी आहे ती ग्रेड ऑफ स्टील वरून असेल आणि FUB ची व्हॅल्यू जी असेल ती ग्रेड ऑफ बोल्ट वरून असेल. बघा इथं डिफरन्स आहे, फक्त बी चेंज आहे. FU इज नथिंग बट अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द स्टील. मग ते स्टील बोल्ट साठी वापरलेला असेल किंवा ते स्टील प्लेट तयार करण्यासाठी वापरला असेल, बट स्टीलचाच बोल्ट आहे आणि स्टीलचीच प्लेट आहे. सो FUB इज द अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. आणि कशावरून डिपेंड आहे तर बोल्टच्या ग्रेड वरून. सिमिलरली हा FU जो आहे डिवायडेड मधला FU, ही FU म्हणजे जे काय तुम्ही प्लेट किंवा जो काय आय सेक्शन चॅनल सेक्शन वापरला असेल, तो आय सेक्शन चॅनल सेक्शन कोणत्या ग्रेडचा वापरला, स्टील कुठलं वापरलं, FE 410चं वापरलं, FE 440चं वापरलं, FE 550चं वापरलं, त्याच्यावरून तुम्हाला या FU ची व्हॅल्यू त्या टेबलवरून घ्यावी लागेल. FU ची व्हॅल्यू जेवढं ग्रेड असतं, FE 410 म्हणजे 410 न्यूटन पर mm स्क्वेअर असते. FE 440 असेल तर 440 न्यूटन पर mm स्क्वेअर असते. सो FU B डिवायडेड बाय FU. समजलं का? FUB डिवायडेड बाय FU काय आहे? FUB म्हणजे अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट आणि FU म्हणजे अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ दी स्टील. सिंपल आहे. याच्यातून जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आणि 1 या चारी मधली मिनिमम व्हॅल्यू, स्मॉलर ऑफ म्हटलंय, KB इज नथिंग बट स्मॉलर ऑफ. या चारी मधली जी स्मॉलर व्हॅल्यू असेल ती KB असेल. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर ती KB ची व्हॅल्यू कुठे पुट करणार तुम्ही? या फॉर्म्युल्यामध्ये यूज करणार. आर यू गेटिंग? KB ची व्हॅल्यू मिळाली या चारीपैकी एक. D म्हणजे डायमीटर, T म्हणजे थिकनेस ऑफ प्लेट, FU म्हणजेच अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ प्लेट, म्हणजे ती म्हणजे स्टील वरून, ग्रेड ऑफ स्टील वरून असणार आहे. FE 410 स्टील वापरला असेल, FE 440 स्टील वापरला असेल तर 410 440 या काय असणार आहेत तुमच्या FU च्या व्हॅल्यू असणार आहेत. हायेस्ट अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ दॅट स्टील. अँड लास्ट इज दी गॅमा MB. लास्ट आपण स्ट्रेंथ ऑफ शेअरिंग मध्ये बघितलं गॅमा MB ची व्हॅल्यू 1.25 आहे. आर यू गेटिंग? So with this we can calculate the bearing strength of the bolt. समजतंय का? Bearing strength of the bolt, how to calculate? With this formula we can calculate the bearing strength of the bolt. Okay. So here again I have written FUB. इथला FU म्हणजेच ultimate tensile stress of the bolt. DH is the diameter of bolt hole. This DH is the diameter of bolt hole. P is the pitch of fastener along the bearing direction. म्हणजेच pitch distance 2.5 times D naught and E is the edge distance 1.5 times DH. समजलं का? हा फॉर्म्युल्यामध्ये जे काय अननोन्स होते ते या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट केले, किंवा हे तुम्हाला IS कोड मधून स्टील टेबल मधूनच मिळणार आहेत. FU च्या व्हॅल्यू तुम्हाला IS कोड मधून मिळणार आहेत. आर यू गेटिंग? सो VDPB is the bearing strength of the bolt 2.5 times KB into D into T into FU divided by gamma MB. So write down this. Don't say send PPT. You have to write down this. हा मी मगाशी अजूनही सांगतोय, आपली थिअरी नाहीये. जोपर्यंत तुमच्या हाताकडून ही गोष्ट जाणार नाही तोपर्यंत त्याला काही उपयोग नाही. आर यू गेटिंग? डोंट थिंक आय एम क्लेवर, मी हुशार आहे, मला हे परत पीपीटी वाचून समजू नका. कितीही जरी कोणी हुशार असलं तर या सब्जेक्ट मध्ये जोपर्यंत तुमच्या हाताकडून हे आकडेन फॉर्म्युले जात नाहीत, जोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत मी म्हणणारा जरी असला तरी त्याला हे समजणार नाही. सो यू हॅव टू राईट डाऊन. तुम्हाला हे लिहून घ्यावंच लागेल. सो राईट डाऊन दिस. then and then only you will understand. One of student asked me, sir, how this formula remember? So
इफ वी प्रॅक्टिस इट विल बी, जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते पाठ पण होऊन जातील प्रॉब्लेमची. नाही प्रॅक्टिस केली तर पेज नंबर 73 वरती कनेक्शनचा चॅप्टर आहे. पेज नंबर 73, 74 वरती हे फॉर्म्युले आहेत. पाठ करायची पण गरज नाही. पण मी सांगितलं काय तुम्हाला की तुम्हाला कुठल्या चॅप्टरचे मधले फॉर्म्युले कितव्या पेज वरती आहे हे माहित असेल तर तुम्ही हातामध्ये IS कोड घ्यायला पाहिजे. ज्यावेळी मी तुम्हाला इथे शिकवतोय त्यावेळी तुमच्या बाजूला IS कोड पाहिजे. मी सांगितलंय पेज नंबर 73, तुम्ही पेज नंबर 73 या चॅप्टर साठी उघडून ठेवलंच पाहिजे, आहे तिथं फॉर्म्युला. आणि त्यावेळी मी सांगतोय आणि तिथं बघितल्यानंतर तुम्हाला ते फास्ट समजून जाईल. जोपर्यंत तुम्ही IS कोड समोर ठेवणार नाही आणि फॉर्म्युले बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला ब्लँक काहीही समजणार नाही. सो यू हॅव टू प्रिंट IS कोड. यस्टरडे आय हॅव टोल्ड, तुम्हाला मी मेल वरती पाठवलंय, म्हटलं ठीक आहे मेल नाही तर आज व्हॉट्सअप वरती पाठवलंय सगळ्या ग्रुप वरती. ए डिव्हिजन असेल किंवा बी डिव्हिजन असेल. सो टेक प्रिंट आउट अँड मेक स्पायरल बाइंडिंग. स्पायरल बाइंडिंगच करून घ्या, पंच पण करू नका की जे आयुष्यभर पुन्हा उपयोगी पडेल तुम्ही जर फक्त डिझाईन मध्ये काम करत असाल तर. कुठेही उपयोग पडते, कोण कॉन्ट्रॅक्टर असला तरी सुद्धा गरज पडते, नाही असं नाही. सो हे फॉर्म्युले पाठ के झाले तर अति उत्तम. होत आहेत पाठ, त्याची पण काय गरज नाही. सिंपल आहे. बेरिंगची स्ट्रेंथ 2.5 इंटू KB इंटू D इंटू T इंटू FU डिवायडेड गामा एम नॉट. असं काय अवघड नाही. हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह केले याच्यानंतर आता प्रॉब्लेमच सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम ज्यावेळी तुम्ही हाताने सॉल्व्ह कराल लिहाल त्यावेळी पाठ होऊन जाईल फॉर्म्युला सुद्धा, काही अवघड नाही. सो बरेचसे तसे इम्पेरिकल फॉर्म्युले आहेत या चॅप्टर मध्ये. म्हणजे ऍक्च्युली लिमिट स्टेट मेथड ही ज्यावेळी इंट्रोड्यूस झाली ती दोन्हीची कॉम्बिनेशन झाली, वर्किंग स्ट्रेस मेथडची आणि अल्टिमेट लोड मेथडची. म्हणजे प्लास्टिकचं अनालिसिस आणि इलास्टिकचं अनालिसिसचं कॉम्बिनेशन केलं, इकॉनॉमिकल केली ही मेथड. त्याच्यामुळं इम्पेरिकल फॉर्म्युले क्रिटिकल फॉर्म्युले आहेत सगळे. हे तर काहीच नाही. आता तुम्ही सिंपल फॉर्म्युल्याला तुम्ही म्हणताय की रिमेंबर कसा करायचा, ह्याच्यापेक्षा डेंजर फॉर्म्युले आणखी पुढे आहेत की जे लक्षात राहणार नाहीत. हीच तर या सब्जेक्टची थोडीशी काय म्हणतो आपण ड्रॉबॅक जो म्हणतो या सब्जेक्टचा तो हाच आहे की फॉर्म्युले इतके आहेत आणि मोठे मोठे फॉर्म्युले आहेत आणखी. त्यामुळे रिमेंबर लक्षात राहणार नाहीत, पण मग त्यासाठी IS कोड पाहिजे. IS कोड मध्ये फॉर्म्युले आहेत, पण तुम्हाला जर कुठल्या चॅप्टर कुठल्या पेज वरती हेच माहित नसेल पटकन शोधायला 4 तासात पेपर कसं कव्हर करणार. आणि पेपर थेरी पेपर 4 तासाचा आहे, 3 तासाचा पेपर नाहीये. कारण का हेच तुम्हाला कॅल्क्युलेशन्स वगैरे या गोष्टी जास्त आहेत म्हणून 4 तासाचा पेपर आहे. वेळ पुरतो. फक्त IS कोड मध्ये कुठल्या पेजवर काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर इमिजिएटली टुडे, जर काल केला नसेल तर आज IS कोड प्रिंट करा. म्हणजे तुम्हाला समोर समोर कळत जाईल की कुठला फॉर्म्युला आहे काय आहे ते समोर दिसत जाईल. ओके, और रिटर्न दिस. Bearing strength of the bolt. Okay. Shall I move next? Now, third strength of the plate is the tensile strength of the plate that we have to calculate. But most two and major strength of the bolts are the shearing and bearing. Tensile strength ही आपल्याला कधी लागते ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघूच, पण पहिल्या दोन आहेत त्या मोस्ट आहेत, त्या दोन्ही ऍटलिस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करावेच लागतील. ओके. Okay, so tensile strength of the plate. So tensile strength of the plate is the TDN. So TDN is nothing but the design tensile. Actually TDN ला इथं नेट म्हटलेलं आहे, नेट डिझाईन टेन्साईल स्ट्रेंथ असं म्हटलेलं आहे. हा ऍक्च्युली युनिट नंबर 3 मधला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे असा इकडे टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ दी प्लेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करतोय. सो TDN इज इक्वल टू 0.9 AN 0.9 AN into FU divided by gamma M1.
see 0.9 AN into FU divided by gamma M1 is the TDN, design tensile strength of the plate. So where FU, again here FU is the ultimate tensile strength or stress of the bolt. So how to calculate ultimate FU? Again from the grade of the steel. जी स्टीलची ग्रेड आहे FE 410 FE 440 त्याच्यावरून तुम्हाला काय मिळणार FU मिळणार. सो FU जर FE 410 ग्रेडचं स्टील असेल तर FU काय असणार आहे 410 न्यूटन पर mm स्क्वेअर या ठिकाणी. नाव AN, नेक्स्ट इज द AN. AN is the net tensile stress area. So net tensile stress area. So how to calculate net tensile stress area? Here AN is equal to which I should repeat. One of student here written, sir, please repeat. Which repeat? Bearing. Yes, okay. So bearing strength of the bolt म्हणजेच प्लेटला काय बोल्ट इन्सर्ट केलाय आणि तो बोल्ट काय करतोय प्लेटला काय करतोय दाबायचं काम करतोय किंवा ती प्लेट काय करते बोल्टला बिअर करायचं काम करते म्हणजे दोन्ही एकमेकावरती प्लेटवरती लोड येत राहतोय. 1 minute. Bearing strength of the bolt, it means VDPB. So the formula is 2.5 into KB into D into T into FU divided by gamma MB. Now here with this formula we have to calculate the strength of the bearing strength of the bolt. So I have told you how the bearing takes place in the bolted connection. म्हणजे दोन प्लेटला बोल्ट इन्सर्ट केलेला असतो आणि प्लेट काय करत असतात अपोजिट डायरेक्शनला ओढत असतात. मग काय होतं अपोजिट डायरेक्शनला ज्यावेळी प्लेट ओढतात प्लेट एकमेक अपोजिट डायरेक्शनला ओढत असताना काय होणार आहे बोल्ट वरती त्या प्रेशर अप्लाय करणार आहेत. आर यू गेटिंग? बेरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट म्हणजेच काय तर प्लेट ह्या बोल्टला प्रेशर देत असतात आणि त्यामुळे त्या बोल्ट वरती बेरिंग प्रेशर येतो. दॅट बेरिंग प्रेशर इज नथिंग बट दी बेरिंग स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट. आणि हा फॉर्म्युला त्याच्यासाठी डिराईव्ह झालेला आहे IS कोड 800/2007 पेज नंबर 74 याच्यावरती हा फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला बेरिंग स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट. हा आपण डिराईव्ह केलेला नाहीये. नाव again here FU is the tensile stress of plate that is depends upon grade of steel. FE 410 स्टीलचं ग्रेड असेल तर 410 न्यूटन पर mm स्क्वेअर is the FU. D or D naught is the diameter. Here D or D naught is the diameter of bolt. Again here T is the here written as summation of thickness of connected plate experiencing bearing stress in same direction. म्हणजे दोन प्लेट कनेक्ट केलेले असणार आहेत तर त्या दोन प्लेटच्या थिकनेसची ॲव्हरेज म्हणजेच टी. कारण का दोन्ही प्लेट वरती लोड जातोय. आर यू गेटिंग? दोन्ही प्लेट वरती लोड जातोय. येस ओके. The bearing strength of bolt, this formula is given in IS 800/2007 page number 74 and here the FU again is the ultimate tensile strength. D or D naught is the nominal diameter of the bolt and here T is the summation of thickness of connected plates. So we have connected two plates by bolting. So whatever two plates are there or thicknesses are there that given in the problem statement, thickness of each plate is given in problem statement. So thickness of two plates, the summation of these two plates is nothing but the T. So D, T and FU known. Now KB is remaining. So KB is the smaller of this E divided by 3DH, P divided by 3DH minus 0.25, FUB divided by FU and 1. Out of these four, whatever minimum value is there, that is the KB.
Are you getting? Kb is the factor given in the formula, and that is the E divided by 3dh. So here E is the edge distance, 1.5 times dh. Then P is the pitch distance, 2.5 times d naught. dh is the diameter of bolt hole. Then FUB, ultimate tensile strength of the bolt. Fu is the ultimate tensile strength of the steel, and 1. So out of this 4 is the Kb. And if we put this value in this formula, we will get the bearing strength of the bolt. Are you getting? सिंपल है, यहाँ पे सीधा फॉर्मूला दिया है. So you have to find these values Kb, Fu, gamma mb, and simply you have to put in this formula. You will get the bearing strength of the bolt. Are you getting? So we will see problem, then you will understand again better. Don't worry. This is just we are seeing how to calculate the bearing strength of the bolt, and this is the formula for calculation of bearing strength of the bolt. Okay, now are you getting? This is the next third strength of the plate, is the tensile strength of the plate. So TDN is equal to the, here again formula for the tensile strength of the plate is 0.9 AN into Fu divided by gamma M1. So where again here Fu is the ultimate tensile stress of the bolt. Ultimate tensile stress of the bolt. Now An is the net tensile area. Net tensile area of the plate. Now how to calculate the net tensile area of the plate? So here An is equal to P minus DH into T. P minus DH into T. Now here P is the pitch distance, DH is the diameter of bolt hole, and again thickness is the thickness of plate. Now I will show you how this area we have to calculate. See this image. What we have to calculate? Net area of this plate. So this is the pitch distance P. We can calculate by the formula 2.5 times d naught. So pitch we can calculate 2.5 times d naught. Here we have written. Then the formula is An is equal to P minus DH into T. So P is the pitch distance minus DH. DH is the diameter of hole into T. What is T? Here the thickness. For how much thickness this hole is there? How much thickness? या बाजूला thickness असणार आहे की नाही? ही कशामध्ये दिसते तुम्हाला? प्लॅन मध्ये दिसते. अदर पुढच्या डायरेक्शनला काय असणार आहे? थिकनेस असणार आहे. तर हे होल किती थिकनेसला असेल बघा. हे होल किती थिकनेसला आहे पलीकडं, आणि त्याचं पेज P मायनस DH डायमीटर ऑफ होल इंटू जर T केलं तर तुम्हाला या प्लेटची एरिया मिळेल, की ज्या एरिया नेट एरिया म्हणजे होल मायनस केलेला. कारण का आपण काय केले बघा, P मायनस DH म्हणजे पिच डिस्टन्स मधून काय केलं मायनस, होल मायनस केलं. सो दिस पिच डिस्टन्स मायनस DH into T, whole this bracket into T is nothing but whatever pitch distance is there minus we have what we have minus diameter of bolt hole. For what depth? T depth. This T depth we have minus this hole from the pitch distance. So we get the net area of this particular plate. So from this we can now if we put this An Fu and here gamma M1, again partial safety factor, but here written gamma M1. So M1 is again you have to go in this table.
I have given table for the gamma m partial safety factor. So value of gamma m1 is again 1.25. Gamma, the value of gamma m0 is 1.1. Gamma value of gamma m1 is 1.25. Then again gamma mb and gamma mw. So that value are given in this table. Unit number 1 we have seen partial safety factor. I have told you write down this. So you have written in this notebook. Please go back and see the value of this gamma m1. So value of gamma m1 is 1.25. This is the partial safety factor. Are you getting? So in this way we can calculate the tensile strength of the plate. Tensile strength of the plate. So if we calculate the if we start the problem, you will understand how to calculate shear strength, how to calculate bearing strength and tensile strength, and then you will realize the in this way we can calculate the strength of the bolts and plates also. So here today we have seen the load carrying capacity or design strength of the bolts. So we have to generally we have to find out these three major strength: shear strength, bearing strength and tensile strength. So we have seen here in this way we can calculate the shear strength of bolt. In this way we can calculate the bearing strength of the bolt, and this third is the tensile strength of the bolt. And now at the last, the design strength of the bolt. तीन स्ट्रेंथ कॅल्क्युलेट केले आपण. तर याच्यामधली डिझाईन स्ट्रेंथ कुठली असेल? द मिनिमम स्ट्रेंथ ऑफ शिअरिंग, बेरिंग अँड टेन्साइल इज द डिझाईन स्ट्रेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर बोल्ट. What is the meaning of this word? Minimum strength of shearing, bearing and tensile is the design strength of the bolt. म्हणजेच या तिन्हीतली आता जे आपण फॉर्म्युले पाहिले आणि याच्यावरून जे स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करणार, या तिन्हीतली जी मिनिमम स्ट्रेंथ असेल ती म्हणजे डिझाईन स्ट्रेंथ असेल. तर मिनिमम डिझाईन कशी असू शकेल? तर मिनिमम स्ट्रेंथ जर तो बोल्ट कॅरी करत असेल तर मॅक्झिमम किती येऊ द्या. बघा मी काय सांगतोय मराठीत, आता मुद्दाम सांगायला लागलोय. If shearing, bearing and tensile, out of these three, whatever strength म्हणजेच काय, याची व्हॅल्यू काहीतरी न्यूटन मध्ये येणार आहे. आता TDN ची व्हॅल्यू न्यूटन मध्ये काहीतरी येईल कॅल्क्युलेशन केल्यानंतर. सिमिलरली बिअरिंग ची व्हॅल्यू काहीतरी न्यूटन मध्ये येईल इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर, अँड शिअरिंग ची येईल. सो व्हॉट एव्हर व्हॅल्यू ऑफ VDSB, VDPB and TDN in Newton, so out of these three, whatever is less out of three is the design strength of bolt. म्हणजे या तिन्ही स्ट्रेंथ मधल्या जी काही सगळ्यात कमी स्ट्रेंथ न्यूटन मध्ये आले असेल त्याला जर हा बोल्ट सेफ असेल, तर त्याच्यापेक्षा दोन्ही जास्त आले असतील त्याला तर तो बोल्ट सेफच असणार आहे. आर यू गेटिंग? डिझाईन स्ट्रेंथ म्हणजेच काय, जी या तिन्हीतली मिनिमम असणार आहे त्या स्ट्रेंथला तो बोल्ट मिनिमम तेवढी कॅरी करणार आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दोन्ही जास्त असतील तर ऑब्विसली तो बोल्ट सेफच असेल, त्याची तो स्ट्रेंथ जास्तच कॅरी करत असणार आहे. सो ज्याची मिनिमम येईल ती स्ट्रेंथ ही मिनिमम असेल, डिझाईन स्ट्रेंथ असेल. त्याच्या पुढच्या दोन्ही पण ज्या कुठल्या जास्त आल्या असतील त्याला तो बोल्ट सेफच असणार आहे. दॅट इज दी design strength of the bolt. Are you getting? So we will see the problems in detail in next lecture, how to solve the problems and which types of problem asked in examination. So